फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अप्पा म्हणतात की घरच्यांना माहिती आहे नील भाऊजी राजला घेऊन गेलेत म्हणून ते काही करणार नाहीत. पण मला नाही तसं वाटत. ते काहीही करू शकतात, कारण ते घरातल्यांना घाबरतच नाहीत. पैसा आहे त्यांच्याकडे. ते पोलिसांना मॅनेज करू शकतात. आणि त्यांनी ऍक्सिडेंटचं खोटं नाटक केलं तर? अरे देवा, नको असले विचार. का पाठवलं तुम्ही राजला त्यांच्या बरोबर? त्यांनी त्याला काही केलं तर? अगं काही वेळ लागलाय का तुला? आणि तुझी ही बडबड ऐकून आम्हालाही वेळ लागेल आता. मग विचारा त्यांना फोन करून, कुठे आहेत ते? अजून का नाही आले? त्याची गरज नाहीये कार्तिकी. त्यांना जेव्हा यायचंय तेव्हा येतील. हे आईस्क्रीम खायचं तुला? हा चल. हे खायचं? काय आवडतं तुला? फालुदा. हो का? फालुदा बनाव. हाँ बनाओ बनाओ बाबा. कितना होगा? 20 रुपया. आवडतं तुला? काही आवडतं याला. चले अबे रख. चॉकलेट डाल. हाँ चॉकलेट डालो. और स्ट्रॉबेरी पण. स्ट्रॉबेरी डालो. तू घे फालुदा, मी आलो. हाँ जाऊ नकोस इकडून कुठे. स्ट्रॉबेरी भी डाल. हाँ स्ट्रॉबेरी भी डालो इसके लिए. ठीक है वहाँ. काय झालं काका? ते अरे मी विसरलो. हे मी उष्ट केलंय. तू हे पी. पिऊन टाक सगळं. काका मी पण प्या ना. पितो रे पितो. हा मला एक फोन कॉल करायचा आहे. आठवलं रे. तू पी. हा जाऊ नकोस इथून कुठे. कोल्ड ड्रिंक काय रे? मला तर तुला विष पाजायचे. विष पण आत्ता पाजू शकत नाही. आज नाईलाज आहे म्हणून सोडतो तुला, पण किती दिवस असाच वाचत राहशील? तू वाचलास तर एक गंमत करायला हरकत नाही. कार्तिकी चल तुझ्या डोक्याला खुराक देतो. भाऊजी बोलतोय. भाऊजी कुठे आहात तुम्ही? ए इथून जवळ. कार्तिकी तुझा आवाज असा अस्वस्थ काय ग? काय झालं? भाऊजी राजला घेऊन तुम्ही कुठे गेलात? हाय राजची आठवण आली तुला? अगं मग माझ्या सेलवर फोन नाही का करायचा? नंबर देऊ?
नाही, माहितीये नाही का तुला? तुला सगळी खबर दिली असती तुझ्या मुलाची. खबर म्हणजे भाऊजी राज कुठे आहे? राज ना इथेच आहे माझ्या जवळ, सुरक्षित गार गार कोल्ड्रिंक पितोय. थोड्या वेळानंतर तो पण गार पडणार आहे. म्हणजे भाऊजी काय म्हणायचं तुम्हाला? भाऊजी राज कुठे आहे? भाऊजी राजला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. अरे एक मिनिट, एक मिनिट. राजला काय झालं तर तू काय करणार? मला काय फायदा आहे का त्याला काय झालं तर? भाऊजी भाऊजी कुठे आहात तुम्ही? राज कुठे आहे भाऊजी? अगं सांगितलं नाही, ते जवळच आहे. कोल्ड्रिंक जाम आवडतं तुझ्या पोट्याला. गार गार कोल्ड्रिंक पितोय, आवडतं त्याला. त्या बिचाराला माहिती नाहीये त्या कोल्ड्रिंक मध्ये मी विष मिळवलंय. पितोय. नाही भाऊजी तुम्ही असं नाही करू शकत, असं नाही वागू शकत तुम्ही. भाऊजी प्लीज असं करू नका प्लीज. तुम्ही म्हणाल ते करेन मी. भाऊजी प्लीज भाऊजी. ल ल ल ल ल ल ल. भाऊजी प्लीज भाऊजी असं नका करू. भाऊजी काय करू मी? त्यांनी खरंच राजला कोल्ड्रिंक पाजलं तर? नाही असं होतं कामा नये. पण काय करू मी? रात कोणाला सांगून पटणारही नाही, कुणी विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. मग काय करू? भाऊजी राजला कुठे घेऊन गेलेत हेही माहित नाहीये मला. मी आईला सांगून बघते, आईला सांगून बघते मी. आई आई असावरी बरं झालं तू इथेच भेटली. मला खूप तुझ्याशी बोलायचं. मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी. माझं ऐकून घ्यायचं. मला तुझी माफी मागायची. असं मी जे काही वागलो त्याचा पश्चाताप झाला मला. हे सगळं बोलून काही एक फरक पडणार नाहीये. असं नको बोलूस असावरी. तुमच्या सगळ्यांपासून वेगळा राहून एकटा पडलोय का मी? एकटा. माफ कर मला, माफ कर. सॉरी, मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत, कारण फसवणं हा तुझा छंद आहे. का असावरी? का का असं बोलतेस? मी आपल्या घरच्यांची माफी मागितली, त्यांनी मला समजून घेतलं. तू नाही समजून घेऊ शकत? त्यांनी मला घरी येण्याची परवानगी सुद्धा दिली आहे, पण तू? नील, घरच्यांनी तुला समजून घेतलं असेल, घरी यायची परवानगी दिली असेल. तू ये घरी, सगळ्यांशी बोल. पण मी तुझ्याशी पूर्वीसारखी वागू शकेन असं नाही वाटत मला. का का नाही माझ्याशी पूर्वीसारखी वागू शकते? त्या का फालतू बॉयनी तुमच्या मनात माझ्या विरुद्ध वाटेल ते भरवलं, ते तुम्ही ऐकलं. मी आज तुझ्या समोर विनवण्या करतोय ते तुला कळत नाहीये. नील प्लीज, मी कोणाचंही काहीही ऐकून वागत नाही. माझी तुझ्याविषयीची मतं बदल. माझ्या विषयीचं मत आता बदल. कारण मी बदललोय, तूही बदललीस. इतके वर्ष गेले. एक संधी दे मला, एक. कसली संधी? एकत्र सुखाने संसार करण्याची संधी. तू जे डिझर्व करतेस ते तुला द्यायची संधी दे. असावरी आपल्या घरी ये,
नाही नाही, पण सुखी संसार करूया. सईला तिचे आई वडील देऊया. हे असं अचानक ठरवून होत नाही नील. आपलं नातं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. त्यामध्ये खूप वर्षांची दरी पडली. आपण तू एवढं म्हणतोयस तर मला विचार करायला थोडासा वेळ दे. हो. काका चल ना. काकू राज, राज तुझ्या बरोबर? राज, तू गाडीत काय करत होतास? काकांनी मला फिरायला नेलं होतं. काका चला ना साराकडे जाऊया. सगळ्यांची परमिशन घेऊनच चाललोय मी त्याला. म्हटलं मी कोणी नाहीये का त्याचं? अरे वा, तुला आता नातीही कळायला लागली वाटतं. नाती मला कळायची गरज नाही असावरी. मला नाती वापरणं कळतात. अँड दॅट्स इनफ फॉर मी. आम्ही बाहेर जातोय, तुला कुठे ड्रॉप करू? नाही ना, माझी मी जाईन. राज, लवकर घरी ये. हं? काकू बाय. हा सॉरी, बोल. भाऊजी, आता मला नील भेटला होता. बरं मग काय म्हणलं? अहो, राज त्याच्या बरोबर होता. नील मला म्हणाला की तो राजला फिरायला घेऊन चाललाय म्हणून. हो अगं, हो मगाशी घरी येऊन गेला. तो राजला घेऊन गेला त्याच्या गाडीतून चक्कर मारायला. अहो पण राजला फिरायला घेऊन जायला आईबाबांनी परवानगी दिली? हो म्हणजे घरी येऊन आमच्या सगळ्यांची परवानगी घेऊनच तो राजला गेलाय फिरायला घेऊन. पण का ग? नाही, काही नाही, मला माहिती नव्हतं म्हणून विचारलं. ठीक आहे, मी थोड्या वेळात घरी पोहोचतेच. ठेवते मी फोन. बरं ठीक आहे, चल. आई, 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 राज, राज, काय झालं राजला? आई, राजला वाचवा ना. अगं तू इतकी घाबरलीस का? राज कुठे आहे? आई, 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 नील भाऊजी राजला बाहेर घेऊन गेले. मग त्यात इतकं घाबरायला काय झालंय? आई, भाऊजी त्याला विष पाजणार आहे. काय? अगं वेड्यासारखं काय बोलतेस? तो त्याचा काका आहे, त्याने त्याला वाचवलंय. तो कशाला असं करेल? बर, तुला इथं घरात राहून कसं कळलं की नील राजला विष पाजतोय? आई, आई, फोन केला होता त्यांनी मला. त्यांनीच सांगितलं मला हे. काय बडबडतेस तू? तो असं करतोय हे कळवायला त्यानंच तुला फोन केला. नीलच्या द्वेषानं वेडी झालीयस तू म्हणून असं वागतेस. मला खरंच कळत नाही नीलच्या बाबतीत तू असं का वागतेस? आई, मी काहीच करत नाहीये, उलट तेच. आई, 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 प्लीज राजला वाचवा. आई. पुरी कार्तिकी, काय मिळाले तुला असं वागून? बस कर आता. अगं कंटाळा आलाय आम्हाला तुझ्या अशा वागण्याचा. माझ्या मम्मासारखं कोणीच बनू शकत नाही. त्या निकिता मावशीला माझी मम्मा बनायचंय ना, ती खूप दुष्ट आहे. मला नाही आवडत ती. मी तिला माझी मम्मा बनूनच देणार नाहीये.
फोन पण उचलत नाहीये. हा बोल सारा. हॅलो पप्पा, फोन का नाही उचललास तू? का मी मीटिंग मध्ये होतो त्यामुळे जरा वेळ झाला. बोल. सारा सारा का काय झालं, का रडतेस तू? पप्पा, त्याने किती मावशीने मला कोंडून ठेवलंय रूम मध्ये. काय अगं पण काय झालंय तरी काय, आणि कोंडून का ठेवलंय तुला? माहित नाही पप्पा, पण त्याने मला रूम मध्ये कोंडून ठेवले. पप्पा, एक मिनिट तू तू रडायच्या आधी बंद हो. हे बघ, मी निकिताला लगेच फोन करतो आणि सांगतो. ओके, रडू नकोस बाळा, तुला त्रास होईल ना रडण्याने. नको पप्पा, फोन नको करू. तू घरी आहे, मग तुला सगळं कळेल. अगं पिल्लू, अगं माझी एक मीटिंग आहे. पण पप्पा येणार आहे. ओके ओके, मी लगेच येतो घरी, पण तू आधी रडायचं बंद कर. हा ओके. हे सारा, हे बघ मी निघालोच, पोचतो 5 मिनिटात. ओके ओके. आता येऊ दे पप्पाला, तो निकिता मावशीला चांगलाच धडा शिकवेल.